पार्टीची लाट आहे ना महाविकास आघाडीच्या बाजूने कौल आहे। त्यामुळे महाराष्ट्राचं जनमानस निवडणुकानंतर भारतीय जनता पार्टीकडून 400 अब की बार 400 पार हा नॅरेट सेट केला जातो। खरं तर सामान्य जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल कुठल्याही प्रकारची सहानुभूती अथवा क्युरिओसिटी उरलेली नाही। लोकसभेच्या माढा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले ओबीसी बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक लक्ष्मण हाके हे का उमेदवारी करत आहेत याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आहे। यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विरोधी उमेदवारांवर जोरदार टीकास्त्र सोडलं। प्राध्यापक लक्ष्मण हाके काय म्हणालेत ते पाहूया सविस्तर। गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या भारतीय जनता पार्टीनं इथला तरुण असेल, इथला बेरोजगार असेल, इथला दीनदलित असेल, इथला ओबीसी प्रवर्ग असेल, इथल्या भटक्या विमुक्त जाती जमाती असतील किंवा इथला व्यापारी वर्ग असेल किंवा वन नेशन वन जीएसटी म्हणून छोट्या मोठ्या किरकोळ व्यापाऱ्यांकडून जीएसटीच्या माध्यमातून त्यांच्यावर आणलेला अंकुश असेल, या सगळ्या धोरणांच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीवरती इथली भारतीय जनता, भारतीय सामान्य माणूस हा प्रचंडपणे नाराज आहे। त्यामुळे माझ्या महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर इथं ना भारतीय जनता पार्टी डोळ्यासमोर येणार। दुसरा विषय असा की भारतीय जनता पार्टीचे रणजित निंबाळकर आता निवडणूक लढवत आहेत माढ्यात, त्यांना डबल भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली, याबद्दल तुमचं मत काय? हे गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक लाटेवरती स्वार होऊन हे या माढा लोकसभेमध्ये खासदार झालेले आहेत। बरं, खासदार झाल्यानंतर एवढी एक चांगली संधी मिळाल्यानंतर या माणसाचा संसदेमधला परफॉर्मन्स बघितला तर माढा लोकसभेतल्या ज्या माढा लोकसभेमध्ये जी जनता राहते त्या जनतेच्या जीवन मरणाचा कोणताही प्रश्न असो, मग तो आरक्षणाचा प्रश्न असो किंवा जिरायती भागातल्या पाण्याचा प्रश्न असो किंवा माझ्या माढा लोकसभेमधील जे काही रॉ मटेरियल तयार होतं, म्हणजे बागायती पट्ट्यामधलं ऊस उत्पादन असेल, दूध उत्पादन असेल, जिरायती भागामधलं डाळिंबासारखं उत्पादन असेल, याच्यावरती कुठल्याही प्रकारचं ना राज्य शासनाकडे धोरण आहे ना केंद्र शासनाकडे धोरण आहे। माझं या आत्ताच्या विद्यमान खासदाराला एकच विनंती आहे की या खासदारानं माझ्या या माढा लोकसभेमध्ये एखादी MIDC आणली असेल तर त्याचं नाव सुचवावं। बरं, MIDC हा खूप मोठा विषय आहे, राज्याचा पण त्यात सहभाग असावा लागतो। याच विद्यमान खासदारानं एखादं क्लस्टर, आज केंद्राकडे प्रचंड प्रमाणात पैसा आहे, केंद्राकडे खूप मोठी धोरणात्मक धोरणं घेतल्याचं जे धोरणं जाहीर केल्याचा आम्ही जाहिरातीमधून पाहतो। मग असं एखादं क्लस्टर माझ्या या माढा लोकसभेमध्ये आहे का, या इथल्या खासदारानं सांगावं। खासदार नेहमी दावा करतात की मी तासाला काही 1000 कोटी रुपये आणले असे म्हणतात। अहो, एखादा महामार्ग तुमच्या मतदारसंघातनं जातो म्हणजे तुम्ही ते पैसे आणले असं तुम्हाला म्हणायचंय का? आणि मग असं असेल तर मग या सगळ्या गोष्टींचं कधीतरी या खासदारांना समोर येऊन उत्तर द्यावं। रणजित निंबाळकरांनी तुम्ही म्हणताय की काम नाही केलं, बरोबर, काम नाही केलं, त्याच रणजित निंबाळकरांना मागच्या वेळी मोहिते पाटलांनी मदत केली होती। आता तेच मोहिते पाटील, त्यांच्या घरातला एक माणूस धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपमधून शरद पवार गटात गेले आणि त्यांना उमेदवारी मिळाली, त्याबद्दल हे बघा, ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध बंडखोर भारतीय जनता पार्टी अशी आहे। कारण महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून पक्ष डायव्हर्ट झाल्यानंतर मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, परंतु अशा एखाद्या मेरिटच्या विद्यार्थ्याला, मेरिटच्या एखाद्या कॅन्डिडेटला संधी न देता या लोकांनी परत भारतीय जनता पार्टीमधून धैर्यशील मोहिते पाटलांसारखा सेल्फ डिक्लेअर्ड, त्यांनी त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये 31 गुन्ह्यांची नोंद केलेली आहे आणि हे गुन्हे एकाच पोलीस स्टेशनमध्ये एकाच तालुक्यात आहेत। आणि मग एका बाजूला असा गुन्हेगार या माढा लोकसभेमधल्या जनतेच्या माथी मारणं, हे महाविकास आघाडीचं धोरण पूर्णतः चुकीचं होतं। एक चांगली माणसं, चांगले कार्यकर्ते महाविकास आघाडीकडे असताना त्यांना मॅन मनी मसल पॉवर असणाराच माणूस घ्यावा लागला, हे मला खऱ्या अर्थानं दुर्दैव वाटतंय सन्माननीय शरदचंद्रजी पवारांचं आणि त्यांच्या पक्षाचं। आणि असंच होणार असेल, शरदचंद्रजी पवार साहस दाखवणार नसतील तर त्यांचा जो काही एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपत खासदार येतात ह्याचा क्वांटम कधीही मोठा होणार नाही। आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंत वाटली, एका गुन्हेगाराचा प्रचार करण्यापेक्षा आपण या माझ्या माढा लोकसभेमधल्या मी ज्या चळवळीमध्ये गेली अनेक वर्ष काम करतोय त्या ओबीसी, विजयंती, भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्या आरक्षणाचे प्रश्न आहेत, यांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत, यांच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून वसतिगृहांचे प्रश्न आहेत, बजेटरी तरतुदीचे प्रश्न आहेत, ओबीसीचे कास्ट सेन्सस होण्याच्या दृष्टिकोनातून प्रश्न आहेत, जे देश पातळीवरती धोरणं ठरवली जातात। त्या देशाच्या संसदेमध्ये या माझ्या माढा लोकसभेमध्ये 20 लाख लोकसंख्येपैकी 12-13 लाख लोकसंख्येचा क्वांटम ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातींचा आहे। अजून त्यामध्ये मी दलित मला त्यात ऍड करायचे,
म्हणजे SC ST प्रवर्ग ऍड करायचा आहे. ही सगळी जर संख्या डोळ्यासमोर ठेवली तर 80% लोक इथं या महाराष्ट्रामधली ही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आणि मग या माझ्या महाराष्ट्रामधली भारतीय जनता पार्टी अलायन्स असो किंवा महाविकास आघाडी असो, ही या ओबीसी VJNT प्रवर्गामधल्या माणसाला निवडणूक लढण्याची संधी देत नाही. आणि जोपर्यंत या 12-13 लाख लोकांचं प्रतिनिधित्व या देशाच्या संसदेमध्ये जाणार नाही तोपर्यंत यांच्या प्रश्नांना वाचा फुटणार नाही. म्हणून हा लक्ष्मण हाके, ज्याला राज्य मागासवर्ग आयोगावरती काम करण्याचा अनुभव आहे, ज्याला प्रशासनाचा अनुभव आहे, ज्याचं शिक्षण ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आहे, ज्याला इथलं समाजमन कळतं, समाज भान कळतं, त्यांची सामाजिक स्थितीगती कळते, अशा मेरिटच्या विद्यार्थ्याला माझ्या माढा लोकसभेमधली माणसं मतदान करणार का एका गुन्हेगाराला मतदान करणार का 5 वर्ष संधी देऊन सुद्धा संसदेमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षवेधी कामगिरी न करणाऱ्या रणजितसिंह निंबाळकरांना निवडून देणार? हा प्रश्न खरं तर माझ्या माढा लोकसभेमधल्या जनतेसमोर आहे. तर राष्ट्रवादी आणि भाजप हे पहिल्यापासून प्रस्तावित पक्ष आहेत, बरोबर. त्या पक्षात म्हणजे त्यांनी तोड उमेदवार पण दिलेले आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी तुम्ही माड्याच्या मैदानावर उतरला, मग तुम्हाला जनमताचा कौल कितपत मिळेल? बघा, मी ज्या गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये मी स्टेट बॅकवर्ड कमिशनचा म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा मी ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी दिला आहे. आणि त्यामध्ये आम्ही थोड्याफार प्रमाणात सक्सेस सुद्धा झालोय. मी निवडणूक लागली, उद्या गावातला आखाडा आहे म्हणून मी आज लंगोट लावलेला नाही. गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या महाराष्ट्रामधल्या, माझ्या ओबीसी VJNT प्रवर्गामधल्या, माझ्या लढाईमधल्या, माझ्या चळवळीमधल्या प्रत्येक तरुणाच्या हातामध्ये आज एक चांगल्या पद्धतीचा फोन आहे की ज्याच्यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी इमेज त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे ही मॅन मनी मसल पॉवरवाली माणसं, कारखानदार माणसं स्वतःच्या संस्था वाचवण्यासाठी, स्वतःचे कारखाने वाचवण्यासाठी, स्वतःच्या सोलापूर DCC बँकेमधला सर्वात मोठा डिफॉल्टर मोहिते पाटील घराणा आहे. आणि मग हे यांचे असे काळे धंदे वाचवण्यासाठी त्यांना निवडणूक लागली. पण लक्ष्मण हाकेच्या पाठीमागं त्याचा बाप आमदार खासदार नाही किंवा कारखानदार नाही किंवा खूप मोठे पैसे कमवणारा माणूस नाही. एक सर्वसामान्य कुटुंबामधला चळवळ जगणारा, संविधानाचा अभ्यास असणारा, या संविधानामध्ये प्रत्येक माणसाला एक सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करून देण्याच्या चळवळीमधला हा कार्यकर्ता आहे. आणि निश्चित माझा विचार या माझ्या माढा लोकसभा मधली जनता करणार आहे. आणि ह्या सगळ्या मेरिटवरतीच मी या माढा लोकसभेचं मैदान गाजवणार आहे, जिंकणार.